आज मी बनवणार आहे कांद्याची पात याची भाजी बेसन पीठ घालून. तर चला, ही आहे एक जुडी कांद्याची पात. ही मला 15 रुपयाला बसली. तर आता आपण ही व्यवस्थित कांदे काढून घेऊया. आता मी कात्रीनं कट केले. चाकूनं करत होतो, खरं चाकूनं व्यवस्थित कट होत नव्हता, त्यामुळं कात्री घेतली आणि हे कांदे काढले आणि स्वच्छ कांद्याची पात धुवून घेतली. जे वाळलेले ते कटिंग केलेलं आहे. आणि आता ही कांद्याची पात मी आता छानपैकी कात्रीनं कट करून चिरणार आहे. तर बघा, मी किती बारीक अशी छान कांद्याची पात कटिंग करत आहे. तर आज आपण कांद्याच्या पातीची बेसन पीठ पेरून भाजी करायची आहे. तर हे जे कांदे उरलेले होते त्याची आपण बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर चिरली आहे, टोमॅटो चिरलाय आणि आलं लसूणची पेस्ट केलेली आहे. तर कढई तापत ठेवली, त्याच्यात 2 पळी तेल घातले, जिरे मोहरी तडतडायला लागली आणि आता मी याच्यात तो कांदा कट केलेला होता तो त्यात घालणार आहे आणि गुलाबी रंगावर परतणार आहे आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आता मस्तपैकी गोल्डन ब्राऊन छानपैकी शिजवणार आहे. ह्याच्यात घातलेले टोमॅटो तो जरा विरघळेपर्यंत मस्तपैकी शिजवणार आहे. तर आपण आता घातलेले ह्याच्यात हळद आणि हिंग, तिखट मीठ नंतर न घालणार आहे जेव्हा भाजी अर्धी कच्ची शिजत आल्यावर. आता ह्याच्यामध्ये मी कांद्याची पात घालणार आहे आणि ती छान तेलामध्ये वाफवून म्हणजे चांगली शिजवून घेणार आहे, परतून घेणार आहे. कांद्याच्या पातीमध्ये डाळ घालून पण छान भाजी होते, पण आज मी बेसन पीठ पेरून करणार आहे. ह्याच्यात घातलेलं आहे मी तिखट. तिखट माझ्याकडून जरा जास्त गेलं, त्यामुळं तिखट पण जास्त गेलं आणि थोडं मीठ पण जास्त गेलं, त्यामुळे थोडी खारट झाली आणि थोडी तिखट झाली. आता छानपैकी ही परत अर्धी शिजवून घेतो. आता मस्त भाजी शिजलेली आहे. ह्याच्यात थोडं गरम पाणी घालायला लागले, जेणेकरून आपल्याला ह्याच्यात बेसन पीठ घालणार आहे. हे बेसन पीठ आपण 1 वाटी घेतलेली होती, त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे आणि आता मस्तपैकी परतून घेत आहे. तर कांद्याची पात, बेसन पीठ पेरून केलेली भाजी. तर चला, झाकण ठेवलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घालून परत शिजवूया आपण. जरा वाफ आणलेली आहे, ही बघा किती मस्त झालेली आहे. थँक्यू.